येतो स्क्रीनवर आमच्या चेंडूची प्रतिकारेपर्यंत एक धावी बहाल केली जाते आणि बहाल केलेली एक धाव संख्या सांघिक धावफलक एकेरी द्विधाव संख्येनं सुरुवातीच्या कालखंडामध्ये 4 धावा धावफलकावर पहिल्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर पहिलं षटक प्रगतीपथावर. मगाशी झालेल्या सामन्यामध्ये ज्यांनी 14 चेंडूत 36 धावा ठोकल्या त्यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक घेत आहे महेश नाईक यांच्याकडून. धन्यवाद महेश. बाईकच्या स्वरूपात ही एक धाव सांघिक धावफलकावर 5 धावा धावफलकावर. षटकार ठोकला, टोलवला, ऐन मोकेचे शने आणि जिवंतपणाच्या निशाणी दाखवली तर गोटे नाही गेल्या विनंती करतोय आपलं पारितोषिक आमच्या मान्यवर कक्षातून घेऊन जायचं आहे. 100 रुपयाचं पारितोषिक गोटे नाही केला. विस्फोटक षटकाराचा बादशाह तुळस पंचक्रोशीतला गोटे नाईक आमच्या खूप खूप धन्यवाद. सुंदर असा या ठिकाणी चेंडू त्यावर हलकसा घट करतोय आणि एका बाजूनं ढेर सारा असा अनुभव वेस्टर्नच्या मागे आपल्याला पाहायला मिळतोय. तो मात्र समीर तेंडुलकर अनुभवाची जोड. एका बाजूनं नौके खेळाडू या मैदानावर झळकले जात आहेत, एका बाजूनं प्रजेश नाईकचे सुंदर खेळी, 14 चेंडू 36 धावांची बहारदार खेळी. हा बोलबाला या स्पर्धेच्या माध्यमातून डिवसिपचा फटका मारण्याचा प्रयत्न, हा धीरजचा प्रयत्न असफल राहतोय. ज्यावेळी हे फटके बॅटला स्पर्श होतात त्यावेळी टाळ्यांचा आवाज देऊन जातात आणि ज्यावेळी हे फटके कुठेतरी फसले जातात त्यावेळी आत्मघातकी फटके संबोधले जातात. लागला तर आफत नाही तर बरबाद अशा फटक्याचं विवरण मैदानामध्ये ऐन मोक्याच्या क्षणी आपल्याला पाहायला मिळते. ते धीरजचं आणि निर्धाव चेंडूंना सांघिक धावफलक. हा धावफलकावर मात्र बिनगड्यांच्या बदल्या 6 धावा धावफलकावर पहिल्या अनिवार्य पॉवर प्ले षटकाच्या समाप्तीनंतर डीजे. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक कोट्यातील पहिलं व सांघिक दुसरं शतक घेऊन गोलंदाजी मार्कवर श्याम आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने डिकेस्पटचा कर्णधार स्वतःवर जबाबदारी घेतोय. सुंदर गोलंदाजी पहिली. एका बाजूने साईराम तुळसकरची तब्बल धावफलकावर 6 धावा खर्च करतोय प्रतिस्पर्धी संघाला आपल्या पहिल्या षटकामध्ये आणि दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय या मैदानावर. एका बाजूने बिनगड्यांच्या बदल्यात 6 धावा, दुसरं षटक प्रगतीपथावर श्याम सज्ज होतोय. पहिला चेंडू थोडासा या ठिकाणी यॉर्कर लाईन पद्धतीचा चेंडू, ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू यष्टांचा वेध घेतोय, यष्टी उद्ध्वस्त करतोय आणि सलामीचा बेरीचा फलंदाज जो ओमकार स्पोर्ट्स संघाच्या धीरजेच्या साथीला जो सुरुवातीला आला तो मात्र बल्लाट मात्र माघारी परततोय. यानंतर सामना रंगतोय या मैदानावर एएस स्पोर्ट्स विपक्ष परब वॉरियर्स. दोन्ही कर्णधार टॉस साठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर कृपा करून एएस स्पोर्ट विपक्ष परब वॉरियर्स यानंतर होणारा सामना आजच्या दिवसातील शेवटचा साखळी सामना या दोन संघांमध्ये रंगेल अजयचे नाही म्हणजे लढत महत्वाची असेल कारण दोन्ही संघ एक मॅच 2-2 मॅच विन होत आहेत आणि अग्रस्थानवर कोणता संघ मजल मारेल हा निर्णय आजचा हा अंतिम मॅच मध्ये. 6 धावा धावफलकावर आणि पहिला गडी माघारी परततोय. तो मात्र मैदानाच्या बाहेर डगआउटचा शिकार बदला गेला तो बल्ला आपल्याला पाहायला मिळतोय. बल्लाचं बाबतीत बोलायचं आलं तर सकाळच्या रात्रात गोलंदाजीचा त्यानं बोलबाला चलवला होता पण गोट्याचं एक षटक ते तब्बल 17 ते 14 धावाचा आणि जवळजवळ ओमकार स्पोर्ट्स संघ कुठेतरी थोडासा बॅकफुटला आला आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये विकास आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने तुळस गावातील पंचवर्षीतला ज्याचे जीवसिपचा बादशाह गोवा राज्यातील सनम साळगावकरची आठवण आणि त्याला सनम साळगावकर अशी उपमा तो खेळाडू मैदानामध्ये विकास तांडेल मैदानामध्ये. फुलटॉस पद्धतीचा चेंडू मोठा फटका मायला मिळतो क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि डीप मिड विकेटला ज्यावेळी खराब चेंडू होता आणि या खराब चेंडूवर मोठे फटके मारायचे होते ते मात्र ओमकार स्पोर्ट्स संघाचे फलंदाज फक्त हजर लावतायत मैदानावर आणि भोपळा घेऊन माघारी परततोय मैदानातून. विकास नदेल सांघिक धावफलकावर बॅक टू बॅक 2 गडी बाद करतोय तो श्याम ज्यानं बोलबाला चलवला. पहिल्या सामन्यामध्ये कुठेतरी डीके स्पोर्ट्स संघाची घाई आणि धावचीच्या स्वरूपात 2 ते 3 खेळाडूंना कुठेतरी रनआउटच्या स्वरूपात बाद झाले
आले आणि डीके स्पोर्ट्स संघ कुठेतरी मात्र माघारी परतलं तर मात्र पहिल्या विजयापासून आणि त्यानंतर या मैदानावर कमबॅक करणारे गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते ती श्याम तुळसकरचे 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद करतोय. पहिली हॅट्रिक JPL जयतीर प्रीमियर लीगची एका बाजूला या मैदानावर बाळा आनंदेकरची आणि हॅट्रिक ऑनचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो श्याम. स्ट्रायकर एंडला त्याचा रिव्हर्स स्वीपचा फटका फसला सुरुवातीच्या कालखंडामध्ये. तो धीरज सकाळ 17 पासून बघितलं रिव्हर्स स्वीपचे फटके वारंवार टोलवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करतोय. प्रयत्न थोडासा या ठिकाणी असफल राहतोय आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये राहुल तुळसकर एका बाजूनं या धीरज तुळसकर याच्या साथीला. एका बाजूनं तिहेरी बंधूंची जोडी या मैदानावर हलकासा खेळून काढतोय सन्मान देतोय चेंडूला. एका बाजूने श्याम कोलगे तुळसकर एका बाजूने मैदानावर नॉन स्ट्रायकर एंडला राहुल तुळसकर आणि एका बाजूने मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय तो धीरज तुळसकर. तिहेरी बंधूंची जोडे 4 ऑफिशियल्स पंच या स्पर्धेच्या माध्यमातून किशोर भगत सर, सुनील नाईक सर, उदय बादलकर सर आणि उत्तम मोठे सर. कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी योगेश परब, मॅच उमेद अजय नाईक, काका सावंत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडिओ समालोचक अशोक नाईक सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. टेनिस क्रिकेटच्या लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण आणि सुंदर पद्धतीचं झेल टिपतोय. जे झेल म्हटलं तर बऱ्याचदा म्हटलं तर कॅचेस इन द मॅचेस. झेलचे महत्वाचे टिपल्या पाहिजेत. कठीण झेलाचं रूपांतर साधं सोप्या झेलामध्ये केलं पाहिजे आणि तेच विवरण मैदानामध्ये एका बाजूने डीके स्पोर्ट्स संघ थोडासा बॅकफुट लावला होता पहिल्यानंतर आणि निराज साळगावकर आमचा अजून एक जवळचा मित्र स्क्रीनवर येतोय लॉंग ऑनला आणि सुरेख पद्धतीचं झेल टिपतोय आणि ओमकार स्पोर्ट्स संघाचे मात्र सलामीचे मोहरे मात्र गारद केले आता डीचे. प्रगतीपथावर 4 चेंडूंचा खेळ समाप्त आणि या 4 चेंडूंमध्ये विचार केला तर तब्बल 3 गडी बाद करतोय, 0 धावा बहाल करतोय आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये एका बाजूने या मैदानावर आदित्य नाईक, राहुल तुळसकर एका बाजूने आणि एका बाजूने आदित्य नाईक. हॅट्रिक चुकले थोडस सन्मान दिला चेंडूला एका बाजूने तो म्हणजे राहुल तुळसकर धीरज तुळसकर आणि त्यानंतर फटका फसला धीरजचा. हलका हाताने घेऊन काढला जातोय प्रयत्न होता एका बाजूने गोलंदाज श्यामचा. एकेरी धावसंख्येनं सांख्यिक धावफलक स्थिरावला होता तो 7 धावा या धावफलकावर. 7 धावा धावफलकावर दुसरं षटक प्रगतीपथावर 5 चेंडूंचा खेळ झाला समाप्त 3 गड्यांच्या मोबदल्यात. एका बाजूने विचार केला तर बल्लाळ कुडतरकर माघारी परतला 2 या धावसंख्येवर. त्यानंतर 0 या धावसंख्येवर विकास दांडेल. धीरज माघारी परतला 3 या धावसंख्येवर आणि राहुल तुळसकर आणि आदित्य नाईक ही जोडी मैदानामध्ये. कार्य करायचं होतं ते फलंदाज डगआउटचे शिकार बनले आणि सरतेशेवटी जबाबदारी या मैदानावर येऊन टिपते ती मात्र या नवक्या खेळाडूंवर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय खूप दूर कडनं. त्यानं बोलबाल चलवला, तब्बल 3 गडी बाद केले, 1 धाव खर्च केली 5 चेंडूमध्ये. असा वेगवान तेजतर्रार गोलंदाज श्याम तुळसकर आपल्याला पाहायला मिळतोय. एक गोलंदाजी या ठिकाणी फसवा चेंडू प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला हलक्या हाताने घेऊन काढायचा होतो. बऱ्याचदा म्हटलं तर काका सावंत जीवनामध्ये अन्नाचा कण फुकट घालवायचा नसतो आणि एका बाजूने क्रिकेटमध्ये फुलटॉस पद्धतीचे चेंडू फुकट घालवायचे नसतात. पण जो खराब चेंडू ज्यावर बऱ्याचदा डीप मिड विकेट डेव्हिस केअरलेकच्या क्षेत्ररक्षकाने आकाशात त्यांनी नजर उंचावली होती. जणू काही चेंडू असल्याशिवाय टोलावतोय ती काय फलंदाज, पण फलंदाज फसला गेला. सरळ यष्ट्यांचा वेध घेतो चेंडू आणि तिरपाईच्या स्वरूपात या टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ती श्याम तुळसकरची संघाच्या संघनायकाची तब्बल 3 मोहरे या ठिकाणी 4 मोहरे प्रतिस्पर्धी संघाचे बागारी परतवतोय. त्यातील 2 मोहरे हे 0 या धावसंख्येवर आणि टेनिस क्रिकेटच्या त्यातून निशब्द करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 2 षटकांचा 12 चेंडूंचा खेळ समाप्त 7 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या बदल्यात. हा लेखाजोगा केविलवाणी परिस्थिती मी म्हणेन ओमकार स्पोर्ट्स संघाचे. मैदानामध्ये नवीन फलंदाज एका बाजूने विशाल आणि स्ट्रायकर एंडला सज्ज होतोय तो राहुल तुळसकर. आदित्य नाईक माघारी परतला 0 धावसंख्येवर. नॉन स्ट्रायकर एंडला
विशाल आणि कॉमेंट्री बॉक्स दूर करणं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हरी तामस्कर आपल्याला पाहायला मिळतोय. माफ करा, विनोद कोरगावकर सज्ज होतोय. अनुभव खेळाडू मैदानावर रिव्हर्सचा फटका टोलवायचा होता. बराच बाहेरचा चेंडू पंच तोनात समांतर करताय. स्वेअर चेंडूचा इशारा अवंतरच्या स्वरूपात बोनस या धावसंख्येनं सांघिक धावफल एकेरी धावसंख्येला पुढे सरकला गेला. 8 धावा या धावफलकावर. पहिल्या षटकामध्ये तब्बल 6 धावा. त्यानंतर धावसंख्येला निर्बंध सुरुंग लावणारं षटक आपल्याला श्याम तुळसकरचं 4 गडी बाद 1 धावा लेखा चौका आणि त्याच्या पावलांवर पाऊल टाकत अजून एक अनुभवी गोलंदाजच्या मैदानावर विनोद कोरगावकर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू थोडासा स्वेअर चेंडू, बोनसची धावसंख्या आणि त्यानंतर निर्धाव चेंडू हा लेखा चौका कुठेतरी या मैदानावर ओमकार स्पोर्ट्स संघ जखडला तो या जयतीर प्रीमियर लीग JPL माध्यमातून. 8 धावा धावफलकावर. हलक्या तऱ्हे घेऊन काढला जातोय चेंडूला. पॉइंट रिझल्टला थोडस नैसर्गिक त्याला चेंडू आढळला जातोय. 1 धावी पूर्ण केली जाते. 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलक पुढे सरकला गेला. 9 धावा धावफलकावर. तिसरं षटक हे प्रगती पथावर 2 चेंडूंचा झालाय की समाप्त. उर्वरितचे 4 चेंडूंचा खेळ बाकी. ज्या खेळाडूंना एका बाजूनं पाया रोवायचा होता तो ओमकार स्पोर्ट्स संघाला ते पाया रोवण्यात कुठेतरी आम्ही सुरुवातीला कळस चढवणार या इरादानच कुठेतरी फलंदाज जेलबाजच्या स्वरूपात माघारी परतले आणि सरते शेवटी या मधल्या फळीवर जबाबदारी येऊन ठेपते मैदानामध्ये. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू आडव्या बॅटने फटका टोळण्याचा प्रयत्न, गोलंदाजाचा प्रयत्न होता आपल्या फळावर क्षेत्ररक्षण करण्याचा. दिरानाथ आमच्या स्क्रीनवर येतोय. चेंडूची प्रतिकारेपर्यंत एकदावी बहाल केली जाते आणि बहाल केलेली धावसंख्या धावफलकावर एकेरी या धावसंख्येनं दीड धावसंख्येमध्ये परावर्ती होते. 10 धावा धावफलकावर. 4 गड्यांच्या मोबदल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यात 10 धावा धावफलकावर. तिसरं षटक हे प्रगती पथावर ओमकार स्पोर्ट्स संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना या मैदानावर रिव्हर्सचा फटका प्रथमता म्हटलं होतं काकासाहेबांनी. ज्यावेळी हे फटके बॅटला स्पर्श होत त्यावेळी टाळ्यांचा आवाज देऊन जातात आणि ज्यावेळी हे फटके फसतात त्यावेळी आत्मघातकी फटके संबोधले जातात. लागलं तर अपघात नाही तर बरबाद अशा फटक्याचं विवरण मैदानामध्ये. ते पण ऐनमुखी अशाने निम्मा संघ माघारी परतलाय आणि ही जलबाजी आपल्याला पाहायला मिळते ती ओमकार स्पोर्ट्स संघाच्या या नौक्या खेळाडूंची. 10 धावा धावफलकावर. एका बाजूला पुन्हा एकदा प्रयत्न होता डीप फाईट लेगला चेंडू टोलवण्याचा प्रयत्न सफल राहतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी सुरुवातीला सुरुवात केली साईराम तुळसकरने त्याच्या पावलांवर पाऊल टाकत श्याम तुळसकर आणि त्यानंतर विनोद कोरगावकर मैदानामध्ये बोलबाला चलवतोय तो मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. 2 धावा खर्च करतोय. मोठा फटका टोलवावा पुन्हा एकदा या ठिकाणी निर्धाव चेंडू. प्रतिस्पर्धी संघ थोडासा जखडला तोय मैदानामध्ये. निम्म्या षटकांचा 18 चेंडूंचा खेळ हा समाप्त झाला आणि समाप्तीनंतर सांघिक धावफलकावर एका केविलवाणी परिस्थितीमध्ये तब्बल 4 गड्यांच्या मोबदल्यात 10 धावाच्या धावफलकावर रेड्डीचे. बॉक्स दूर काढणं. स्क्रीनवर येतोय तो श्याम पुरस्कार. तब्बल 4 गडी बाद 1 धाव झालं आपल्या षटक्यामध्ये अगोदरच्या बहाल केली प्रतिस्पर्धी संघाला. त्या फलंदाजांना कुठेतरी मोहरे हे डगआउटच्या दिशेने परतले ओमकार स्पोर्ट्स संघाचे. तो श्याम संचवतोय पुन्हा एकदा. सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. गती परिवर्तनाचा लॉग ऑफला फटका. क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू पशी एकेरी धावसंख्येचं रूपांतर. धावचीची संधी डायरेक्ट हिट लावण्याचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षकाची या ठिकाणी थोडंसं हलक्या हाताचा थ्रो आणि त्यानंतर फलंदाजाचे कुठेतरी या मैदानावर नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न होता. एका एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक पुढे सरकला गेला. 11 धावा धावफलकावर. येणाऱ्या कालखंडामध्ये 18 चेंडूंचा हे खेळ बाकी आणि 18 चेंडूंवर मंदारजी सन्मानजनक धावफलक जमवायचा आहे तो ओमकार स्पोर्ट्स संघाला. पण नौके खेळाडू कुठेतरी जलबाजी करतायत मैदानावर. हलकीशी बॅट चिकट लागते. अनुभवी खेळाडू यष्टीरक्षक यष्ट्यांच्या मागे तैनात तो समीर आमच्या स्क्रीनवर पाहिला.
समीर तेंडुलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि झेलभरच्या स्वरूपात मात्र नौका खेळाडू व क्रमावर लावत एकेरी धावसंख्येची खेळी आली संपुष्टात. माघारी परतला जातोय तो मैदानातून एका बसनं राहुल तुळसकर 2 या धावसंख्येवर डीजे. स्ट्रायकर एंडला जयवंत संच होतोय. एका बसनं नॉन स्ट्रायकर एंडला विशाल तुळसकर, दुसऱ्या बाजूने जयवंत. ही जोडी मैदानामध्ये 5 मोहरे माघारी परतले. ओमकार स्पोर्ट संघाची केबिलवाणी परिस्थिती आणि सुरेख पद्धतीचं या ठिकाणी या मैदान पंचांकडे अफीने केलं जात आहे. पंच या ठिकाणी आपल्या निर्णयावर ठाम राहत नाही, कारण पंचांकडे दडपण आणलं तरी पंच हे मात्र टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून विचार केला तर अनुभवी पंच लेदरबॉल क्रिकेटवर सुंदर टेनिस क्रिकेट पंच खेळायचे सुनील नाईक आपल्या निर्णयावर ठाम राहत आहेत. नॉट आउट असल्याचं निर्बळ आमच्यापर्यंत पोहोचवत 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 11 धावा धावफलकावर 4 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल आपलं वैयक्तिक दुसरं षटक हे प्रगतीपथावर श्यामचं व सांघिक 4थं. तब्बल 5 गडी आतापर्यंत माघारी परतवतोय. आडव्या बॅटनं फटका डीप ऑन द कार्पेट पद्धतीचा डीप मिड विकेट कडनं क्षेत्ररक्षक येईपर्यंत एकेरी धावसंख्येचं रूपांतर हे जोखमीच्या धावसंख्येकडे आणि डायरेक्ट हिट लागतोय की का प्रयत्न होता. प्रयत्न थोडासा असफल राहिला आणि सुंदर रनिंग बिटवीन या 2 फलंदाजांची करत 2 धावा धावफलकावर लगावत दुहेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक धावफलकावर मात्र 13 धावा धावफलकावर. एका बाजूनं या टीमचा सर्व कुठेतरी अजूनही मागे म्हणजे गोटे आपल्याला अजून पाहायला मिळत नाही. पद्धतीचा चेंडू या मैदानावर बाईकच्या स्वरूपात ही एक धावी बहाल केली जाते आणि सांघिक धावफलक धावफलकावर 1 या धावसंख्येनं मात्र पुढे सरकली जाते. ते 14 धावा या धावफलकावर. चौदा धावा धावफलकावर. 1 to go. 1 to go. या अगोदर षटकातील 1 चेंडू बाकी आहे. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर गडीबाद, तिसरा चेंडू निर्धाव, 4थ्या चेंडूवर 2 डावा डीप मिड विकेटच्या दिशेनं आणि त्यानंतर या चेंडूवर 1 धाव निघत सांघिक धावफलक धावफलकावर 14. अतिशय सुंदर स्कोरिंग आमच्यापर्यंत आमचे मित्र मंदार या ठिकाणी आमच्यावर माहिती पोहोचवत आहेत. एका चेंडूचा असून एक खेळ बाकी आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज श्याम आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 5 गडी त्यानं आपल्या 2 षटकामध्ये माघारी परतवले. अजून एका चेंडूचा एक खेळ बाकी आणि सांघिक धावफलकावर एका केविलवाणी परिस्थितीमध्ये 14 धावा धावफलकावर. एका बाजूला टीमचा सर्व अजूनही येणं मैदानामध्ये बाकी. षटकार चौकारांची आतषबाजी रसिक प्रेक्षकांच्या ज्याच्याकडे नजरा लागलाय तो गोट्या अजून येणं बाकी आणि एका बाजूने हे 2 खेळाडू एकेरी धावसंख्येवर भरतीत आहेत. एकेरी धावसंख्येचं रूपांतर हे दुहेरी धावसंख्येमध्ये आणि या 2 धाव्यानं सांघिक धावफलकावर 24 चेंडू 4 षटकांचा खेळ समाप्त. 16 धावा धावफलकावर तब्बल 5 गड्यांच्या बदल्यात डीजे.
दहीचा चेंडू लॉंग ऑनला मोठा फटका, बऱ्याच वेळानं ओमकार स्पोर्ट्स संघाच्या कोट्यामध्ये षटकारासाठी फटका. या ठिकाणी साईरामचं स्वागत षटकारानं आणि फलंदाजाचं स्वागत करूया आपण सुमधुर संगीताकडून डीजे शुभम आणि संदीप याच्या माध्यमातून. टोंबरे या मैदानावर सुरुवातीच्या कालखंडामध्ये बोलबाला चालवतोय. तब्बल एक चेंडू फक्त मिडल आणि त्यानंतर तब्बल 11 धावसंख्येवर या मैदानामध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका जरूर फसलाय. नो बेस लाईन मध्ये चेंडू विसवला गेला. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक पुढे सरकला गेला. तो 23 धावफलकावर अंतिम षटक हे प्रगती पथावर जी केविलवाणी परिस्थिती या मैदानावर एका बाजूने श्याम तुळसकरने प्रतिस्पर्धी संघाला तब्बल आपल्या 2 षटकामध्ये 5 गडी जाणं बाद केल्या आणि तब्बल मात्र धावा बहाल केला. एका बाजूने या मैदानावर 4 धावा फक्त जाणं बहाल केला, 5 गडी बाद केले. हा बोलबाला या मैदानावर. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा डीप मिड विकेटला मोठा फटका, क्षेत्ररक्षक तैनात आणि ज्या गड्याची वाट पाहतो, ज्या फलंदाजाची तगड्या वाट पाहतो, ज्याचं येणं होतं वनडाऊनच्या स्वरूपात, तो तब्बल 7व्या ते 8व्या क्रमांकाला मैदानामध्ये पाऊल टाकतोय. तो गोटे आपल्याला पाहायला मिळतोय. सात गड्यांची मोबदल्यात नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. तो पावलं टाकतोय. तो त्याच्या साथीला एका बाजूने या मैदानावर जयंतची 6 गडी बाद मैदानावर 23 धावा लेखा सोगा आपल्याला पाहायला मिळतोय. गोट्या एका बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय या मैदानावर आणि साईराम गोलंदाजी मार्गावर. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि साधा स्वभाव या ठिकाणी मात्र झेल टिपतोय आणि गोट्या हाता मात्र स्ट्रायकर एंडला होतोय. उर्वरितचे खेळाडू सांगतायत गोट्या तू एक फटका टोलाव या मैदानावर आणि एक सांघिक धावफलक एका फायटिंग टोटल कडे उभा कर. पण थोडस फायटिंग टोटलचा विचार केला तर केविलवाणी परिस्थिती म्हणजे 23 धावा ओमकार स्पोर्ट्स संघाकडे रती महारथी होते. पण रती महारथीने फक्त एक क्रमवार लावले ही धावफलकावर. 4 ते 5 गडी बाद झाले 0 धावसंख्येवर आहेत. त्यानंतर जयंत टुंबरेची मात्र एक सुरेख फलंदाजी सुसज्ज केलं धावफलकाला. 23 धावफलकावर 5 चेंडूंचा खेळ समाप्त आणि साईराम सज्ज होतोय आपला अंतिम चेंडू घेऊन कॉमेंट्री बॉक्सच्या दूर काढणार. खोलवर टप्प्याचा चेंडू जमिनीलगतचा फटका, क्षेत्ररक्षक येतोय. दिनानाथ आमच्या स्क्रीनवर चेंडूची परती करेपर्यंत एक धावी बहाल केली जाते आणि 24 धावा आणि 25 धावांचं येणाऱ्या कालखंडामध्ये विजयासाठी आव्हान आहे. यानंतर सामना रंगेल या मैदानावर. परत वॉरियर्स विपक्ष समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावर एका बाजूने या मैदानावर 7 गड्यांच्या मोबदल्यात. यानंतर सामना होतोय ए स्पोर्ट विपक्ष परब वॉरियर्स. दोन्ही कॅप्टन नाणेफेकीसाठी टॉस साठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या. परत एकदा पुकारतोय, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. तर ए स्पोर्ट विपक्ष परब वॉरियर्स दोन्ही संघ तब्बल 8 गडी हे मात्र माघारी परतले. प्रथमतः ओमकार स्पोर्ट्स संघाचे 8 मोहरे माघारी परतले. एका बाजूला फक्त जयवंत टोंबरेची सुंदर खेळी 12 धावांची. तब्बल 2 ते 3 खेळाडू 0 धावसंख्येवर आणि त्यानंतर या मैदानावर बोलबाला चालवावं लागेल या 9 खेळाडूंना. उर्वरितच्या 5 चेंडूंवर स्ट्रायकर एंडला प्रणव, सौरभ नॉन स्ट्रायकर एंडला प्रणव परवा आपल्याला पाहायला मिळतोय.
सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती लौकिक परत चॉपस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंच दोरात सावंत करताय स्वेर चेंडूचा इशारा दंडात्मक केला त्या गोलंदाजाला एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर पावशतकी खेळी पूर्ण करतोय 8 गडींच्या मुकबतल्यात या मैदानावर 25 धावाच्या धावफलकावर सुरेख गोलंदाजी टप्प पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय वारंवार आडव्या बॅटनं फटके टोलवण्याचा प्रयत्न राहतोय फलंदाज फक्त हजेर लावतायत मैदानामध्ये ओमकार स्पोर्ट्स संघाचे कारण जे कार्य करायचं होतं ते अगोदरच्या फलंदाजांना जे कार्यामध्ये कमी पडले आणि उर्वरितची जबाबदारी या नौक्या खेळूंकडे येऊन टिपले मोठा फटका पाहायला मिळतोय सुंदर पद्धतीचा फटका जोपासल्यामुळे चेंडू जातो क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षण करेपर्यंत 2 धावा या बहाल केल्या जात आहेत आणि दुहेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर मात्र मजल मारतोय 27 धावाच्या धावफलकावर 27 धावा धावफलकावर अंतिम षटक हे प्रगतीपथावर पुन्हा एकदा मोठा फटका डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतोय वेगानं क्षेत्ररक्षण सुंदर पद्धतीचं करतोय झेल जरी टिपू शकला नाही तरी 100% योगदान क्षेत्ररक्षण मी देणार हा डीके स्पोर्ट्स संघाचा डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक सांगतोय आणि एकेरी धावसंख्येचं रूपांतर द्विर धावसंख्येमध्ये होत 29 धावाच्या धावफलकावर उर्वरितच्या एक 2 चेंडूंचा खेळ बाकी या 2 चेंडूंवर एक मोठा फटका टोलवावा हा इरादानं स्ट्रायकर एंडला सज्ज होतोय तो मात्र सौरभ आपल्याला पाहायला मिळतोय शॉर्टपिच प्रकारचा चेंडू मोठा फटका गगनाला गबसती घालणारा डीप मिड विकेटला ज्या फटक्याचे होत होता ओमकार स्पोर्ट्स संघ तो मोठा फटका आणि धावफलकाला एका मात्र सुसज्ज स्थितीमध्ये तब्बल 35 धावा या धावफलकावर 35 धावा धावफलकावर जे कार्य करायचं होतं ते अगोदरच्या खेळाडूंना आणि जे कार्य करतायत ते मात्र नौके खेळाडू आपल्या गावात एक सुरेख खेळाचं प्रदर्शन आहे जयती प्रीमियर लीग जीपीएल या नावानं संबोधल्या जाणाऱ्या स्पर्धेमध्ये आणि अंतिम चेंडूचा सुरेख खेळ बाकी पुन्हा एकदा पुलटच पद्धतीचा चेंडू डीप मिड विकेटला मोठा फटका क्षेत्ररक्षकाची चूक आणि डायरेक्ट मात्र या चेंडू आता तो सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी येणाऱ्या काळात मंदारजी कुठेतरी हे 2 षटकार बरंच काही सांगत होते डीके स्पोर्ट्स संघाला कारण जे ऐन मुकेच्या क्षणी 29 या धावसंख्येवर तब्बल 9 गडी माघारी परतले होते आणि त्यानंतर ऐन मुकेच्या क्षणी सौरभ सावंतचे 2 षटकार 12 तब्बल एका बाजूनं सुरेख खेळाचं प्रदर्शन 16 धावांची खेळी 5 चेंडूंमध्ये आणि 16 धावांची खेळी तब्बल येणाऱ्या काळात 41 या धावसंख्येवर मसल मारते आणि 42 धावांचा पाठलाग करावा लागेल तो येणाऱ्या कालखंडामध्ये डीके स्पोर्ट्स संघाला जरी थोडासा फलंदाजीमध्ये कमी पडलो तर या मैदानावर एका बाजूनं गोलंदाजीमध्ये आम्ही बोलबाला चालवणार आणि जी खराब कुठेतरी गोलंदाजी ऐन मोक्याच्या क्षणी केले तो डीके स्पोर्ट्स संघ 42 धावांचं आवाहन सहजासहजी पूर्ण करतोय की काय की प्रतिस्पर्धी संघ रोखतोय हे सांगण्यासाठी सहयोगी समालोचक काका सावंत यांच्याकडे मायक्रोफोन सुपूर्द करतोय आणि यानंतर होणारा सामना एएस स्पोर्ट्स स्वराज स्पोर्ट्स वर्सेस परेव वॉरियर्स या संघादरम्यान ज्याने तुफान अशी फलंदाजी केली तोच 14 चेंडू आणि 36 धावांमध्ये परेश नाईक यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक घेतोय सन्माननीय महेश नाईक यांच्याकडून या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असलेले प्रकाश परब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक प्रदान केलं जात आहे धन्यवाद प्रकाशजी परब आणि
परेश नाईक. त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेमध्ये एक पारितोषिक जाहीर होतोय. प्रत्येक सामन्यासाठी जो गोलंदाज हॅट्रिक करेल त्याच्यासाठी सन्माननीय मुकुल सातार्डेकर राहणार वेंगुर्ला यांच्याकडून प्रत्येक हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर होतोय. आजच्या सामन्यामध्ये जी हॅट्रिक झाली तो बाळा आरंदेकर या 500 रुपयाचा मानकरी ठरतो. बाळा आरंदेकर आपण या ठिकाणी येऊन आपलं पारितोषिक स्वीकारायचं आहे. इसी बीच फिर एक बार मैच की तरफ चलते हैं. $42 रन टू विन. 42 रन चाहिए जीत के लिए. एक थोड़ा सा आसान लक्ष्य और शायद बल्लेबाजी के लिए हमारे बहुत ही करीबी दोस्त समीर तेंदुलकर इज विथ दीनानाथ सालगांवकर, जो पिछले मैच में दीनानाथ कुछ कर नहीं पाए. पहली गेंद पर आउट होकर पैवेलियन वापस लौटे थे और उनके साथ बहुत ही अनुभवी खिलाड़ी जिनके बारे में मैं पहले ही बता चुका हूं, समीर तेंदुलकर. दैट वाज अ वेरी बिग हिटर इन टेनिस बॉल क्रिकेट. बहुत सारे मैचेस में उन्होंने एक तरफा अपनी टीम को जिताया था और उनकी खासियत थी कि डीप मिड विकेट टू फाइन लेग बहुत बेहतरीन छक्के लगाते थे समीर तेंदुलकर. दैट वाज हिज फेवरेट एरिया फॉर हिटिंग. वो नॉन स्ट्राइक एंड पर स्ट्राइक पर जा रहे दीनानाथ सालगांवकर, जो पिछले सीजन्स में बहुत अच्छा खेलते थे. आदित्य नाइक is going to start the proceedings. पहले ओवर की पहली गेंद जीत का लक्ष्य मात्र 42 रन. 42 रन्स टू विन इन 30 बॉल्स. पहली गेंद बहुत अच्छी गेंद लेकिन ऑफ स्टंप के बहुत बाहर भटकती हुई. इसी कारण अंपायर का इशारा हमारी तरफ आता हुआ वाइड गेंद का और अतिरिक्त रन से अपनी टीम का खाता खुलता हुआ. अगली गेंद लेकर अच्छी गेंद बल्ले का बाहरी किनारा लेकर गेंद फर्स्ट स्लिप से शॉर्ट थर्ड मैन पर जाती हुई. अच्छी फील्डिंग, नो रन. तो एक गेंद की समाप्ति के बाद 1 रन. ऐसी स्थिति, जीत का लक्ष्य मात्र 42 रन. हालांकि 42 भी नहीं बनते अगर आखिरी ओवर में 2 छक्के नहीं लगते. बहुत खूबसूरत गेंदबाजी का मुजाहरा किया था टॉस जीतने के बाद. ये गेंद बहुत बेहतरीन गेंद लेफ्ट हैंडेड बल्लेबाज के लिए जड़ में फेंकी गई गेंद थी. आउटसाइड द ऑफ स्टंप हल्की सी फिर एक बार बाहर निकली. विकेट कीपर ने बाकी का काम पूरा किया धीरे तुलस करने और इसी के साथ और एक डॉट गेंद का यहां नजारा पेश करते हुए गेंदबाज आदित्य नाइक. अगली गेंद लेकर आदित्य. अच्छी गेंद, फिर एक बार बहुत अच्छी गेंद थी. अच्छा स्ट्रोक था, डीप मिड विकेट की तरफ गेंद जाती हुई. ये हल्की सी मिसफील्ड कहीं नहीं जाएगी. हालांकि खराब आउट. हेलो 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 हेलो. हालांकि कुछ डिस्टरबेंस यहां लाइट का और इसी कारण थोड़ी सी कठिनाई हो रही है कमेंट्री में. इसी बीच एक बहुत अच्छा स्ट्रोक देखने को मिला. कवर पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर, एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के बाहर डीप कवर पर 4 रन देखने को मिले. अच्छी गेंद फिर एक बार ठीक तरह से बल्ले पर नहीं आए
वहां के जो खिलाड़ी थे कैच नहीं लपक पाए, लेकिन एक रन पूरा करते हुए दीनानाथ सालगांवकर रन संख्या पहुंची 8 पर। पहले ओवर की समाप्ति के बाद 8 रन, लगभग यही औसत चाहिए जीत के लिए। मात्र 42 रन चाहिए, ये लक्ष्य 30 गेंदों में 42 रन। पहली ओवर में अब तक 8 रन आ चुके हैं। जयतीर प्रीमियर लीग 2022 विजेता लक्ष्य 42 ओवर। पहिला चेंडू वाईड, दुसऱ्या चेंडूवर 0, दुसऱ्या चेंडूवर 0, पहिला वाईड, त्यानंतर 0, 0, 2, 0, 4, 1। कुछ पल में शुरू होता हुआ फिर एक बार मुकाबले की तरफ चलते हैं। 42 पहले ओवर की समाप्ति के बाद 8 रन बिना कोई विकेट खोए हुए। एक समीर तेंदुलकर जी के मन में एक ख्याल निश्चित रूप से आता होगा, एक आसान लक्ष्य है, एक मैच जीतने का मौका है, अब इस मैच को गंवाना नहीं किसी भी हालत में। तो उसी तरफ आज कुछ चले नहीं यहां धीरज तुलस्कर, जिसके कारण उनकी टीम को 2 बार कठिनाई का सामना करना पड़ रहा है। यहां आते हुए बल्लाल कुर्तड़कर राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी के लिए, उनके सामने दीनानाथ सालगांवकर जो पिछले मैच में कुछ कर नहीं पाए, लेकिन इस मैच में मौका है, आसान लक्ष्य है और जीत की तरफ अब टीम को ले जाने में सक्षम बल्लेबाज जिनको कहा जाता है। क्या वापसी कर सकती है टीम? धीरज तुलस्कर कुछ भी कर सकते हैं ऐसा मेरा मानना, लेकिन उनको साथ देनी चाहिए बाकी सभी खिलाड़ियों को। ये गेंद बल्लाल की अपने आप को हल्के से शफल किया, गेंद सीधी जा रही है 4 रन के लिए डीप फाइन लेग बाउंड लाइन के बाहर। तो लगभग एक आसान लक्ष्य, आसानी से उसकी तरफ बढ़ते हुए दीनानाथ सालगांवकर और समीर तेंदुलकर। प्रारंभिक बल्लेबाज की जोड़ी बदली गई है और ये फिर एक बार दौड़कर आते हुए बल्लाल, ये गेंद बहुत अच्छा स्ट्रोक है, ये 4 रन के लिए निश्चित रूप से गेंद जानी चाहिए, नहीं गेंद रुकी। राहुल की अच्छी फील्डिंग जिसके बदौलत मात्र 2 रन, और इन 2 रनों के बदौलत रन संख्या बढ़ती हुई पहुंची 14 पर। एक आसान लक्ष्य का पीछा बहुत ही आसानी से करते हुए दोनों बल्लेबाज, कोई जल्दबाजी की जरूरत नहीं, बड़े स्ट्रोक्स की जरूरत नहीं है, और एक बखूबी समझते हैं दीनानाथ सालगांवकर और उनके साथ बहुत ही अनुभवी खिलाड़ी समीर तेंदुलकर। ये बड़ा स्ट्रोक लेने की कोशिश ठीक तरह से बल्ले पर नहीं आई, डीप स्क्वायर लेग, शॉर्ट स्क्वायर लेग पर जब तक फील्ड की जाती 1 रन लेने का मौका, और ये मौका न गवाते हुए समीर तेंदुलकर अपने आप को स्ट्राइक पर ले आए हैं। अब रन संख्या पहुंची 15 पर। अकेले दीनानाथ सालगांवकर के 14 रन और 1 वाइड का इशारा, यानी कि 15 रन कुल मिलाकर अब तक बन चुके हैं। हेलो, फेवरेट शॉट हेलो, समीर जी का एक बहुत बेहतरीन स्ट्रोक, ये फुल टॉस गेंद थी
और इस गेंद को हल्के से मोड़ दिया गली की तरफ जब तक फील्ड की जाती। फुल टॉस गेंद थी, आसान मौका था, लेकिन इस मौके को गवाते हुए समीर हल्के से थके हुए लगातार 2-2 रन अर्जित किए। इसी कारण थोड़ी सी थकावट। हल बल्लाल कुड़तरकर, ये ओवर लगभग थोड़ा सा महंगा, अब तक 10 रन आ चुके हैं। खराब गेंद, बहुत बेहतरीन स्ट्रोक, सीधी गेंद जाती हुई हाथ में, और यह पहला विकेट गिरता हुआ। हालांकि अच्छी शुरुआत के बाद अपने आप को रोक नहीं पाए, हल्की सी शॉर्ट पिच गेंद मिली थी, छक्का लगाना चाहते थे, मैच को आसानी से खत्म करना चाहते थे, लेकिन अपने आप को क्लियर नहीं कर पाए। और इसके साथ डीप स्क्वायर लेग बॉल लाइन पर सौरभ सावंत ने आसानी से इस कैच को लपक लिया और पहला विकेट गिरता हुआ। जीत का लक्ष्य रन स्कोर बोर्ड पर लग चुके हैं। पीछा बहुत अच्छी तरह से शुरू है, लेकिन यह पहला विकेट गिरता हुआ, क्या ये मैच का ट्विस्ट पॉइंट रहेगा? नए बल्लेबाज आते हुए शाम द कैप्टन पिछले मैच में हाफ वाली गेंद पर अपने आप को रोक नहीं पाए थे, लॉन्ग ऑन बाउंड लाइन पर खेलने की, छक्का लगाने की कोशिश में कैच आउट होकर पैवेलियन वापस लौटे थे। तो इस मैच में उसकी कोई जरूरत शाम तुलस्कर एक दूसरे के सामने अभी खड़े हैं, लेकिन दोनों ही मैच विनर कहलाते हैं। बहुत बेहतरीन बल्लेबाज, बहुत बेहतरीन गेंदबाज जाने जाते हैं और बहुत ही होशियार कप्तानी करते हैं। प्रणव पर अब दौड़ कर आते हुए ये गेंद अच्छी तरह से गेंद को टैप किया। समीर जी का ही फेवरेट ये भी शॉट है, तो 1 रन पूरा करते हुए अपने आप को स्ट्राइक से हटाया, स्ट्राइक पर लाकर खड़ा कर दिया शाम तुलस्कर को, जो कि बहुत बड़े हिट लगा सकते हैं। रन संख्या पहुंची 19 पर। तीसरा ओवर मुकम्मल, तीसरे ओवर की पहली गेंद हो चुकी है, रन संख्या 19 रन। प्रणय पर फिर एक बार राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी के लिए आते हुए शाम तुलस्कर फील्ड का मुआयना करते हुए, उनके लिए हल्की सी फील्ड, एक ही टीम में खेलने वाले सभी खिलाड़ी इसी कारण एक दूसरे का खेल बखूबी जानते हैं। शाम कहां ज्यादा खेलना पसंद करते हैं उनको मालूम है, इसी कारण धीरज फील्ड में तब्दीली लगातार करते हुए जल्द से जल्द मैच को शुरू करें। बहुत देर हो चुकी है। अच्छी गेंद, सम्मान दिया इस गेंद को, अपना खाता खोला, कवर की तरफ गेंद को खेल दिया। एक्स्ट्रा कवर पर जब तक फील्ड की जाती 1 रन लेने का मौका था, रन संख्या पहुंचे 20 पर। अब जीत का लक्ष्य मात्र 23 रन। 22 रन, मात्र 22 रन चाहिए जीत के लिए। ये गेंद बहुत अच्छी गेंद थी, हल्के से ग्लांस किया इस गेंद को, बल्ला लगा गेंद को, इसी कारण अंपायर के मन में कोई संदेह नहीं, ग्लांस किया। आजकल ये स्ट्रोक कोई खेलना नहीं चाहता, कोई पसंद नहीं करता, लेकिन गेंद को अपने बल्ले पर आने देना है, उसको हल्के से फ्लाइंग किस करना है और पैर से फाइल लेग पर गेंद को निकाल देना है। तो ये बहुत टेक्निकल स्ट्रोक है और बहुत सारे रन भी देता है। ये अच्छी गेंद, जोरदार अपील, लेकिन अंपायर पर कोई असर नहीं। बल्ला और पैड के बीच में से गेंद चली आई थी, हल्का सा अपील किया था धीरज ने, लेकिन ये उत्साह भरा अपील था, अंपायर पर उसका कोई असर नहीं। इसी के साथ रन संख्या वही रुकी हुई, मात्र 20 पर। अभी भी 22 रन चाहिए जीत के लिए।
21 रन चाहिए जीत के लिए। इक्कीस पर रुका हुआ ये स्कोर। प्रणव फिर एक बार दौड़ कर आते हुए अच्छी गेंदबाजी कर रहे हैं प्रणव। अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, क्या ये कैच हो सकता है? दिस इज द टर्निंग पॉइंट ऑफ दिस मैच में भी। ओ राहुल ने आखिरकार इस कैच को लपक लिया। सेकंड अटेम्प्ट में इस कैच को अपने दस्तानों में समा लिया और इसी के साथ फिर एक बार निराश करते हुए अपने टीममेट्स को शाम तुलस्कर वापस पैवेलियन जा रहे हैं। क्या कोई जरूरत नहीं थी कि छक्का लगाकर इस मैच को जिताते? आसान लक्ष्य था, आसानी से खेलना चाहिए था। लगभग 24 गेंदें आपके हाथ में थी, 19 गेंदें आपके हाथ में थी। जीत का लक्ष्य था मात्र 20 रन। नए बल्लेबाज आते हुए तेंदुलकर सर बल्लेबाजी करते हुए। प्रणव फिर एक बार दौड़ कर आते हुए, अच्छी गेंदबाजी प्रणव की। खराब गेंद, लेकिन फेवरेट स्ट्रोक ऑफ समीर तेंदुलकर। डीप फाइन लेग बाउंड लाइन की तरफ शायद गेंद चली जाए, नहीं। और जब तक गेंद रुकती, खराब थ्रो। 3 रन अर्जित किए और 3 रनों के बदौलत रन संख्या पहुंची 24 पर। 3 ओवर की समाप्ति के बाद 8 रन प्रति ओवर की औसत से 24 रन यह स्कोर। और जीत का लक्ष्य अब मात्र 18 गेंदे 18 रन। आदित्य नाइक ने गेंदबाज 18 गेंदे चाहिए शेष है और 18 रन ही चाहिए, तो लगभग 6 रन प्रति ओवर की औसत से अब रन बनाने हैं। तो समीर तेंदुलकर यह मौका निश्चित रूप से गंवाना नहीं चाहेंगे। अब एक दो रन आसानी से आ सकते हैं। फील्ड में तब्दीली, हल्की सी तब्दीली होती हुई शॉर्ट कवर पर 30 सर्कल में खिलाड़ी को लिया गया है। ये गेंद आदित्य नाइक, चौथे ओवर की पहली गेंद लेकर आदित्य नाइक आएंगे। हल्का सा ये नीरस मुकाबला, बोरिंग मैच ऐसा कहा जाएगा। हल्का सा लो स्कोरिंग ये मैच हुआ था। 1 रन निश्चित रूप से मिलता हुआ दूसरे रन की कोशिश, खोट खतरा हो सकता है। और इसी के साथ सीधे पैवेलियन दौड़कर वापस जाएंगे समीर तांबोस्कर। 2 रन नहीं थे यहां, निश्चित रूप से 2 रन नहीं थे। अच्छी फील्डिंग, 1 हैंडेड पिकअप एंड थ्रो, जिसके तहत समीर तांबोस्कर को पैवेलियन वापस जाना पड़ा। इस 1 रन की बदौलत रन संख्या बढ़ती हुई पहुंची 25 पर। अब 17 गेंदे, जीत का लक्ष्य 17 रन। हर एक गेंद पर रन चाहिए मात्र। तो क्या गेंदबाज तीसरे रन की गुंजाइश शायद नहीं, क्योंकि समीर सर थोड़े से थके हुए, लगातार 2-2 रन बहुत बार ले चुके हैं, तो इसी कारण हल्की सी थकावट। अब जो कि एज अपना असर दिखाता हुआ ऐसा कहा जाना चाहिए, लेकिन ऐसे प्रीमियर लीग्स सभी खिलाड़ियों को खेलने का मौका देते हैं, बहुत यंग से बहुत बुजुर्ग तक। अच्छी गेंद, फिर एक बार बहुत अच्छा स्ट्रोक। ओह,
ये गेंद फिर एक बार खराब आउटफील्ड के कारण वापस आती हुई रन संख्या 1 से फिर एक बार बढ़ी 28 पर पहुंचती हुई अब 15 गेंदे और 14 रन। हल्का सा रुका हुआ ये मुकाबला धीरे धीरे धीमे धीमे आगे बढ़ता हुआ। हालांकि समीर तेंदुलकर सर एक तरफ सीट एंकर का रोल अदा करते हुए अपने निजी 9 रन पर खेलते हुए और जो सभी रन उन्होंने बनाए लगभग जो क्रीज के पीछे वाला जो एरिया है उस तरफ। अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, पॉइंट के ऊपर से खेला। ये स्क्वायर कट निश्चित रूप से बाउंड्री की तरफ जाता हुआ जब तक जिसे फील्ड किया जाता 2 रन लेने का आसान मौका था। तीसरा रन लेना चाहते थे समीर सर, लेकिन जो कि वो बहुत थके हुए हैं इसी कारण मना किया। यहां महेश आरस्कर ने, बहुत थके हुए हैं समीर सर, इसी कारण ये तीसरा रन हो सकता था, लेकिन समझबूझ भरी बल्लेबाजी महेश से वो जानते हैं कि अब ज्यादा तकलीफ समीर को देना घातक हो सकता है। इसी कारण 2 रन पर संतोष किया, अपने आप पर फिर एक बार स्ट्राइक किया, स्ट्राइक संभाल लिया और उनके बल्ले में वो ताकत है कि महेश बहुत बड़े स्ट्रोक भी ले सकते हैं। तो अब ज्यादा कुछ करने की जरूरत नहीं है, मात्र 2 गेंदें इस ओवर की शेष है और अभी भी 2 ओवर शेष है। खराब गेंद थी, इसका फायदा उठाना चाहिए था, यह गेंद मिस कर बैठे। निश्चित रूप से हमारे पैवेलियन बॉक्स में इस गेंद को आना चाहिए था, लेकिन अपने आप को हल्का सा शफल किया, गेंद के नीचे भी आए लेकिन बल्ले और गेंद को टच नहीं कर पाए। अच्छा स्ट्रोक ही है, 6 रन के लिए जाती है, देख दिए गेंद नहीं। अच्छा कैच वहां, बहुत बेहतरीन कैच, बर्ड लाइन के बहुत ही करीब, जिसके कारण वापस जाना पड़ा महेश आरस्कर को। रन संख्या पहुंची है 30 पर। अब जीत का लक्ष्य है 12 गेंदे 12 रन। समीर सर थके हुए हैं निश्चित रूप से, लेकिन सम्मान करते हुए बड़े पर गेंदबाजी के लिए आते हुए रेडा उर्दू विकेट शायद आना चाहते हैं योगेश के लिए। क्या 2 गेंदों में योगेश समाप्त कर सकते हैं इस मैच को? पावर प्ले का ये ओवर लिया गया है, बैटिंग पावर प्ले हैज बीन टेकन। तो 3 मात्र खिलाड़ी 30 सर्कल के बाहर बाउंड्री लाइन पर खड़े हो सकते हैं, उसी तहत बाकी सभी खिलाड़ी 30 सर्कल के अंदर होने चाहिए। और 5-4 का इक्वेशन आपको हमेशा रखना पड़ेगा, वरना नो बॉल घोषित करार दिया जाएगा। इस टूर्नामेंट का रूल भी बनाया गया है। प्रणव परब, ये गेंद हल्की सी ऑफ टर्म गेंद थी, हालांकि जैसे तैसे इस गेंद को घसीट लिया बहुत बाहर से और योगेश ने अपना खाता खोला। रन संख्या पहुंची है 31 पर। अब मात्र 11 रन चाहिए 11 गेंदों में। क्या इस मैच में ट्विस्ट आ सकता है अजय जी या महेश जी?
कभी कभार ये मैचेस बहुत तीखे, बहुत उत्कंठावर्धक हो सकते हैं। ओ, लेग स्टंप को छोड़कर जाती हुई ये गेंद हालांकि कहीं लगी शायद, नहीं तो अंपायर इसे वाइड करार देते, लेकिन अच्छी गेंद कही जानी चाहिए। लगातार 2 बहुत बेहतरीन गेंदे। अब मात्र स्कोर 1 रन से बढ़ता हुआ, गेंदे और रन के बीच 1 रन का फासला। अच्छा स्ट्रोक है ये, क्या 2 रन 4 रन हो सकते हैं यहां, देखना पड़ेगा। निश्चित रूप से समीर सर के बल्ले से निकलता है, बहुत बेहतरीन स्ट्रोक था। तीसरा रन लेना चाहते थे और 3 रन आसानी के साथ पूरे करते हुए समीर तेंदुलकर। दैट वाज वेरी बैड डिलीवरी आई मस्ट से, क्योंकि लेग स्टंप पर फुलर लेन की गेंद जिसका फायदा उठाया, जिसको पैडल सिप किया समीर तेंदुलकर ने, जिसके तहत 3 रन अर्जित किया, अपनी टीम को जीत की और 3 स्टेप्स आगे बढ़ाया। अब मात्र चाहिए जीत के लिए 8 रन, और ये चाहे छक्का, ये छक्का है निश्चित रूप से। यस, ओवर द डीप मिड विकेट बॉल लाइन फॉर 6 रन। फिर एक बार योगेश मालकर बंबई से आए हैं, एक उनके सहयोगी कह रहे थे वहीं लोड होकर आए हैं और यहां फायरिंग करते हुए। व्हाट अ शॉट दैट वाज वंस अगेन। जीत के लिए 2 रन। ओ, ये गेंद को मिस किया, लगभग वही उसी तरह की गेंद थी, हालांकि ये थोड़ी सी आउटसाइड द ऑफ स्टंप, थोड़ी सी ज्यादा बाहर थी, इसी कारण बल्ले पर ठीक तरह से नहीं आई, मिस किया इस गेंद को। अगली गेंद लेकर प्रणव फिर एक बार योगेश के लिए, यह वाली गेंद थी, अच्छी तरह से इस गेंद को खेल दिया। 2 रन हो सकते हैं, लेकिन क्या समीर तेंदुलकर दौड़ सकते हैं? नहीं, मात्र 1 रन चाहिए और इस विनिंग रन पर निश्चित रूप से समीर तेंदुलकर का हक है। ओवर समाप्त हुई, यानी विनिंग रन निकालने का मौका फिर एक बार योगेश को ही मिलेगा। जयवंत ठुमरे इज गोइंग टू बॉल द लास्ट ओवर। 6 गेंदे 1 रन, मात्र औपचारिकता बाकी। और अच्छा स्कूप शॉट और शायद 4 रन के लिए चले जाए। एंड मिस्टर समीर तेंदुलकर यू वन दिस मैच। बहुत बेहतरीन बल्लेबाजी और